नमस्कार, मी शीतल परब। आज मी तुम्हाला चण्याच्या पिठाचे लाडू कसे बनवतात हे दाखवणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते चण्याच्या पिठाची, की लग्नाच्या पूर्वी मी कधीच चण्याच्या पिठाचे लाडू खाल्ले नव्हते। मी लग्नानंतरच खाल्ले आणि ते पण सासूच्या हातचे पहिल्यांदा खाल्ले, पण अजूनही सांगते तुम्हाला इतके भारी लागले ते। तर यावेळी माझ्या सासूने चण्याचं पीठ लाडवाचं मला गावावरून पाठवलं आहे खास, तर मी आज तो प्रयत्न करणार आहे। बघूया कितीचं यश मिळते। चला तर सुरुवात करूया। तर चण्याच्या पिठासाठी लागणारं सामग्री हे 1 किलो चण्याचे पीठ आहे। ते मला गावावरून तयार करूनच मिळालं। नॉर्मली चणे गरम केले जातात, मग ते भरडले जातात जात्यावर आणि मग त्याच्यापासून पीठ बनवतात। नंतर 1 किलो चण्याच्या पिठासाठी अर्धा किलो गूळ, 1 ग्लास जवळजवळ शेंगदाणे घेतले मी आणि 1 वाटी सुकं खोबरं भाजलेलं आणि आपली छोटीशी चिमूटभर सुंठ पावडर। साहित्य तर कळलं असेल, तर आपण सुरुवात करूया। चला तर मी गूळ गॅसवर पातळ असा मंद आचेवर हे करून घेतलं आहे, हलकासा वगैरे असा पातळ होऊ दिला आहे। अक्षरशः पाक होईपर्यंत वगैरे करायचं नाही, जस्ट वितळू द्यायचा। हां, हे बघू शकता मी गूळ व्यवस्थित असा पातळ केलेला आहे आणि इथे मी सगळं साहित्य एकजीव एका परातीत केलेलं आहे। तर आपण त्याला आता मिक्स करूया। आता गुळाच्या पाकामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ना हे अशा प्रकारे दिसते। तर आता आपण पटकन लाडू बनवायला घेऊया। अशा प्रकारे मी घेतलं आहे, सुरुवात केली आहे। आता बघूया, हा माझा पहिला स्वामींसाठी पहिला घास देवाला। अगदीच तुम्हाला सुके सुके वाटले तर तुम्ही तूप थोडंसं गरम करून यात असं टाकून लाडू वळू शकता। थोडीशी धमाल झाली ती सांगते, थोडासा फसला प्रयोग। वितळल्यानंतर गूळ वितळल्यानंतर मिक्सचर मी मिक्स केलं तर ते सुकं सुकंच दिसत होतं। तर मला असं जाणवलं की अरे आता काय करू। मग लगेच सासूबाईंना गावी फोन केला, तर त्यांनी सांगितले पुन्हा गूळ हे कर, काप आणि वितळव आणि पुन्हा ते मिक्स कर। जेवढा कमी वाटतोय तेवढा त्या साधारण त्या प्रमाणात कर, मग होईल नीट। तसंच त्या ट्रिक्सने केलं आणि झाले। ही फर्स्ट टाइम करते, तुम्हीही करून बघा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी हे आता लाडू असे बनत आहेत, होतील। जितकी मी घाबरत होती, खरंच तितकं घाबरण्यासारखं खरंच नव्हतं। खरंच झालंय छानपैकी। आता तर मस्त एका हाताने वगैरे वळते। आवडले मला, कॉन्फिडन्स माझा, फार खुशी होते। एखादी गोष्ट पहिल्यांदा केल्यावर फसल्यानंतर पुन्हा ती करेक्ट होते, तो वेगळाच आनंद असतो। तर बरं वाटतंय मला। आता फक्त चव नीट असावी, नक्कीच चांगली असेल। नेमका माझा मुलगा क्रिकेटला गेलाय, नाही तर त्याची मला खूप हेल्प होते। तो मला खूप मदत करतो, त्याला असं सगळं करायला आणि असे वेगवेगळे पदार्थ खायला पण खूप आवडतात। तुम्ही ना असं बघू शकता माझ्या लाडवांकडे, फार छान झाले आणि सुंदर दिसतंय।
देवाला दिल्याशिवाय मी खाऊ नाही शकत. मी देवाला देते आणि मग मी स्वतः चव घेऊन पण बघते. आधी हे फिनिश करते जेवढं जमेल तेवढं. तर हे माझे लाडू तयार आहेत. फारच छान झाले असतील अशी अपेक्षा करते. तर तुम्हालाही ही रेसिपी बघून आवडली असेल तर नक्कीच घरी करून पहा. खूप सोपी आहे आणि जर काही चुकलं असेल तर आपण करतो गृहिणी काहीतरी ट्रिक्स वगैरे करून आणि आपण ते करेक्ट करून टाकतो. त्यामुळे काही घाबरू नका. मी फर्स्ट टाईम केले त्याबद्दल थँक्यू.